आचार्य श्लोकातून यावत् पवनो निवसति देहे तावत् पृच्छति कुशलं गेहे गतवती वायो देहा पाये भार्या बिभ्यति तस्मिन् काहे। स्थूल देहाची असणारी निंदा या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी आचार्य आपल्याला सांगतात। थोडक्यात श्लोकाचा अर्थ यावत पवनो निवसति देहे, यावत म्हणजे जोपर्यंत, पवनः म्हणजे वायू अथवा प्राण, निवसति म्हणजे राहणे, देहे म्हणजे या शरीरामध्ये, म्हणजेच जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहेत तावत पृच्छति कुशलम देहे। तावत म्हणजे तोपर्यंतच काय करतील? पृच्छति विचारतील, काय? कुशलम तुम्ही कसे आहात, देहे म्हणजे हा जो शरीर धर्ता आहे त्याला, म्हणजे हा जो शरीराचा कर्ता आहे त्याच्या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण आहे तो पर्यंतच काय करतील? त्याला फक्त विचारतील, कसं आहे, काय काय नाही। गतवती वायौ देहा पाय, ज्या क्षणी, गतवती म्हणजे जाणे, वायू म्हणजे हे प्राण काय होईल? देहा पाय, या देहामधून ज्यावेळेस हे प्राण जातील त्यावेळेस काय होणार आहे? भार्या बिभ्यति तस्मिन् काय, भार्या म्हणजे पत्नी काय होईल? बिभ्यति म्हणजे ती सुद्धा घाबरेल, कोणाला? तस्मिन् म्हणजे त्याच्या, काय म्हणजे शरीराला, म्हणजे पत्नी सुद्धा ज्यावेळेस पतीच्या शरीरातून प्राण जातील त्यावेळेस ती सुद्धा त्या शरीराला घाबरेल। थोडक्यात असा अर्थ या श्लोकाचा होतो की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व लोक आपलं कुशल विचारत राहतील, ज्या क्षणी आपल्या शरीरामधून प्राण जातील त्यावेळेस आपली स्वतःची पत्नी सुद्धा या शरीराला घाबरेल। हा श्लोकाचा सरळ अर्थ। काही साधकांनी मागच्या ह्याच्यात विचारणा केली आहे की श्लोकाचा थोडासा अर्थ आपण सांगावा आणि पुढे त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करावी, आणि म्हणून थोडक्या श्लोकाचा अर्थ या ठिकाणी सांगितला। अलग लक्षात, यावत पवन, पवन म्हणजे प्राण, अलग लक्षात, हा संपूर्ण शरीराचा जो खेळ आहे, अलग लक्षात, ज्याला आपण म्हणतो प्रकृती, अलग लक्षात, मग हे कशावर आहे? हे संपूर्ण शरीराच्या क्रिया या कशावर चालतात? तर या प्राणावर चालतात, अलग लक्षात। आणि म्हणून या शरीरामध्ये प्रामुख्याने आपल्या 5 प्रकारचे प्राण राहतात। प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, हे 5 प्रकारचे जे प्राण आहेत ना, हे 5 प्रकारचे प्राण काय करतात? तर संपूर्ण शरीराची आपली जी मॅनेजमेंट आहे ती संपूर्ण शरीराची मॅनेजमेंट पाहण्याचं जे काम आहे
हे संपूर्ण शरीराची मॅनेजमेंट पाहण्याचं काम हे 5 प्राण करतात. आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलं काय, युक्ताहार विहारस्य, की ज्याचा आहार विहार सगळा युक्त आहे असा जो योगी भवती दुःखः, आपल्याला जीवनामध्ये दुःखाची प्राप्ती होऊ नये असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे, आपला आहार विहार, निद्रा, जागृत अवस्था, या सगळ्याच्या सगळ्या काय पाहिजे, या सगळ्याच्या सगळ्या युक्त पाहिजे. म्हणजे मग काय होतं, शरीराचं बॅलन्स पण काय होतं, युक्त राहतं. आता आजार प्रामुख्याने वाढण्यासाठी कारण काय, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अनबॅलन्स झालोय. पहिल्यांदा आम्ही सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण एवढंच 3 टाईमच घेत होतो. आता आमच्याकडे सवय अशी झाली की बेड टीपासून आपली सुरुवात झाली. बेड टी, नंतर बिस्किट, नाश्ता, नंतर मधलं 11चं हे काहीतरी खाणं, मधलं ब्रिंच, त्यानंतर दुपारचं जेवण, 4चं बिस्किट, 6चा नाश्ता, 7ला पुन्हा काहीतरी खाणं, 9ला जेवण, आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा काहीतरी स्वीट डिश, आणि रात्री कॉफी. हे 3 टायमाचं खाणं आपण किती टायमावर नेलं, 10 वेळेवर नेलं. मग प्रकृती स्वस्थ राहील का अस्वस्थ होईल. अग्नीमध्ये आवश्यक इंधनच टाकलं आपण तर काय होईल, अग्नी व्यवस्थित प्रज्वलित राहील. इथं पण याला आपण जठरा अग्नी म्हणतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः, गीता म्हणते की मी कोण आहे, वैश्वानर स्वरूपाचा अग्नी होऊन प्रत्येकाच्या शरीरामध्ये वास्तव्य करतो. मग त्या अग्नीला अलग लक्षात काय करायचं, खाणं किंवा आहार घेणं ज्या आहे हा यज्ञ आहे आमच्याकडे. म्हणून आपण अपभोक्षण झालं, ज्यावेळेस आपण पाणी फिरल्यानंतर आपण काय करतो, भाताचे अन्नाचे काय करतो, 5 घास घेतो. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, म्हणून हे 5 शीत पहिली भाताचे आपण घेतो. म्हणजे तो जठराग्नी जो आहे, जो वैश्वानर अग्नी आहे, त्या वैश्वानर अग्नीमध्ये आहुती देण्याचं काम आहे. म्हणजे जेवण करणं हा सुद्धा आमच्याकडे काय आहे, यज्ञच सांगितला. आणि त्या यज्ञाचं आम्ही ज्यावेळेस उल्लंघन केलं त्यावेळेस काय झालं, आमची प्रकृती ढासळली. आणि म्हणून हे जे 5 प्राण काय करतात, मग हे 5 जे प्राण आत्ता जे सांगितले हे संपूर्ण आपलं स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात. मग आपल्याकडे सांगितलं प्राणायाम वगैरे करा. आजकाल आपण बरेच योगाला अतिशय महत्त्व आपण का दिलं, कारण त्यातनं तुमची शरीर संपत्ता किंवा शरीर संपत्ती जी आहे ही युक्त राहणार आहे. कारण संपूर्ण बॉडीचं मॅनेजमेंट हे 5च प्राण करतात. आणि म्हणून त्यांची जर मॅनेजमेंट व्यवस्थित, प्राणायाम आहे, भर्सरी आहे वगैरे काही प्राणायामाचे जे प्रकार आहे त्या अनुषंगाने जर आपण ठेवली तर आपलं आरोग्य काय होणार आहे, निरोगी राहण्यासाठी आपल्याला अतिशय मदत राहणार आहे. मग प्राण कशाला म्हणतात, मग प्राण म्हणजे जो वायू आपण ग्रहण करतो त्याला आपण प्राण म्हणतो. अपान जो शरीराच्या आपण सोडतो उच्छ्वासाद्वारे किंवा शरीराच्या अनेक मलमूत्र आदी विसर्जनाच्या वेळेस जो वायू हे होतो, वाढतो, किंवा जो वायू आपल्याला त्या कार्यासाठी मदत करतो त्याला आपण अपान वायू म्हणतो. व्यान संपूर्ण शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वायू सर्वत्र भ्रमण करत असतो. त्याने आपल्याला काय होतं, स्पर्श आदी ज्ञान होतं. जरी पायाला चुकून जरी आपलं लक्ष असो नसो
पण एखाद्याचा चुकून जरी पायाला काय स्पर्श झाला की काय आपण पटकन पाय हात बाजूला करतो. हे जे कार्य आहे हे कार्य कोण करतो? व्यान करतो. त्यानंतर उदान वायू शरीराला स्थिर करण्याचं काम करतो आणि समान वायू जे काही आपण खातो हे संपूर्ण खाल्लेला घटक संपूर्ण शरीराचा अवयव त्या प्रमाणात काम करतो. त्या प्रमाणात त्याला पोहोचवण्याचं काम समान वायू करतो. असे प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे 5 वायू. त्याचं विशेष व्याख्यान आपण पुढे कधीतरी पाहू. त्याच्यामुळे पुन्हा उपप्राण पुन्हा सांगितले. देवदत्त, वृकल, कूर्म, नाग आणि धनंजय 5 उपप्राण सांगितले. परंतु आता एवढं आपल्याला या ठिकाणी पाहायचं नाही. फक्त या ठिकाणी यावत पवनो निवसती देहे, म्हणजेच हा जो प्राण जे आहेत ना हे प्राण जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये आहेत तोपर्यंतच आपण म्हणतो हे माझे, ते माझे, ही माझी बायको, ही माझी मुलगी, हा मुलगा, हे जावई, काय काय अनेक गोष्टी. हे सगळेच्या सगळे कुठपर्यंत आपल्याला विचारतील? जोपर्यंत प्राण शरीरात आहे तोपर्यंतच विचारतील. ज्या क्षणी प्राण शरीराचा त्याग करतील त्या क्षणी भार्या बिभ्यती, म्हणजे सगळेच्या सगळे ज्यांना मी आपलं 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 म्हणतो त्याविषयी सगळेच्या सगळे काय करतील? या शरीराचा त्याग करतील. मग कुणीही बरोबर येणार नाही. मी ज्यांना ज्यांना आपलं आत्तापर्यंत म्हणत होतो हे माझे, हे माझे, हे माझे, यातलं कुणीही तुमच्या बरोबर येणार नाही. मग कोण आहे? मग तुम्हाला पुन्हा एकट्यालाच से कहा. त्याप्रमाणे आपल्याला एकट्यालाच त्यानंतर पुन्हा काय? प्रवास आरंभ करायचा आहे. म्हणून सुभाषितकार एक ठिकाणी सुंदर असं सुभाषित म्हणतात. धनाने भूमौ पशवाश्च गोष्टे नारिग्रहद्वारे सखा स्मशाने देहश्चितायाम परलोकमार्गे धर्मानुगच्छति जीव एकः. की ज्यांना मी आपापलं म्हणतो हे धन संपत्ती हे सगळ्याच्या सगळं, ही जमीन, ही प्रॉपर्टी, हे सगळं जे आहे हे कुठपर्यंत राहणार आहे? ते सर्वच्या सर्व भूमौ, म्हणजे इथंच मला सोडून जायचं. पशवाश्च गोष्ठे, त्या व्यतिरिक्त जी माझी धनसंपत्ती आहे. प्राचीन काळामध्ये पशुसंपत्ती होती. आता त्या ठिकाणी काय आपण 4 व्हीलर 5 व्हीलर काय जे असेल ही आत्ताची आपली संपत्ती झाली. मग ही पर्यंत कुठपर्यंत राहणार आहे माझी संपत्ती? गोष्ठे, म्हणजे गोठ्यापर्यंतच. किती 1000 पशु असतो, 2000 पशु असतो, मी ज्यावेळेस जाईल त्यावेळेस हे सगळेच्या सगळे तिथपर्यंतच मर्यादित राहणार आहे. नारीग्रहद्वार, ही माझी पत्नी, ही माझी बहीण, ही माझी आई, ही माझी आत्या, या सगळ्यांच्या अनुषंगाने जो संसार चालला होता तर ते सुद्धा कुठपर्यंत माझ्याबरोबर येणार आहे? तर ते सुद्धा सगळेच्या सगळे माझ्याबरोबर फक्त आणि फक्त ग्रहद्वारे. आपल्या घराचं जे दार आहे ना त्या घराच्या दारापर्यंतच जिच्याबरोबर मी संसार एवढा सगळा केला ती सुद्धा माझ्या बरोबर शेवटच्या क्षणी येणार आहे का? तर नाही. मग कुठपर्यंत? ग्रहद्वारे, घराच्या दारापर्यंतच येणार आहे. सखा स्मशाने, हा माझा मित्र, याला मी संपूर्ण जीवनाची सुखदुःख सांगत राहिलो, असा माझा जो मित्र आहे तोपर्यंत आता कुठपर्यंत येईल माझ्याबरोबर? तर तो स्मशान आहे. स्मशानापर्यंतच फक्त मला तो काय करेल? घेऊन जाण्याचं काम करेल. त्यानंतर देहश्चितायाम, हा देह बरोबर शेवट आपल्याला राहतो. हे सगळं एक 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 सुटत गेलं की मग शेवट सगळ्यात चितेपर्यंत येणारा कोण? हा देह. की त्याच्यासाठी हा सगळा संसार, त्याच्यासाठी हे सगळं पुण्य पाप हे सगळं आपण का करतो?
तर या देहाला जे अनुकूल आहे हे प्राप्त करण्याचा प्रयत्न आणि जे देहाला प्रतिकूल आहे त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न म्हणजे संसार. म्हणजे अनुकूल आहे तर जास्तीत जास्त प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. का? त्याने मला देहाला सुख प्राप्त होतं म्हणून ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आणि जे प्रतिकूल आहे ज्यापासून देहाला दुःख होतंय त्यापासून आपण काय करतो? दूर जाण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या दोनच गोष्टी आपण जीवनामध्ये करतो. अनुकूल वस्तूची प्राप्ती आणि प्रतिकूल वस्तूपासून दूर जाण्याचा प्रयत्न म्हणजे जीवन म्हणजे संसार. परंतु या देहासाठी आपण हे सगळं केलं तो देह तरी माझ्याबरोबर येणार आहे का? तर शास्त्र सांगतं तो देह सुद्धा तुमच्याबरोबर आता येणार नाही. मग आता तुमच्याबरोबर कोण येणार आहे? देहश्चितायाम. तो फक्त आणि फक्त चितेपर्यंतच तुमच्याबरोबर येईल. एकदा चिता पेटवली की तो सुद्धा तुमची साथ सोडून देईल. मग राहिलं कोण? परलोक मार्ग. आता मार्ग चालू झाला आपला. इहलोकाचा मार्ग आपला संपला. मग परलोकाचा आपला मार्ग चालू झाला. मग परलोकाच्या मार्गात आता कोण? धर्मानुगच्छति जीव एकः. जो आपल्या जीवनामध्ये आपण धर्म प्राप्त केला तो सगळा आपण तीच आपली शिदोरी. अलग लक्षात. आपण शेवट म्हणत असतो शिदोरी घ्या, शिदोरी घ्या, शिदोरी बांधा. हा वाक्यप्रचार शेवट आपण कायम ऐकत असतो, आपल्या काना वाजतो. मग शिदोरी कोणती? हीच शिदोरी त्याला आता जीवाला जाताना. कोणती? पुण्य आणि पापाची शिदोरी. ही शिदोरी आता त्याला बरोबर घ्यायची, बाकी सगळं सोडून द्यायचं आहे. मग त्या शिदोरीमध्ये काय? फक्त केलेल्या जीवनामध्ये पुण्य आणि पाप रूपात्मक कर्म ही सगळी त्या शिदोरीमध्ये ठेवलेली आहेत. ती शिदोरी आता तो घेतोय आणि काय आहे? त्याच्या आता प्रवासाला तो सुरुवात केली. तो प्रवास त्याचा आता चालू झाला आहे. आणि मग काय होईल? त्या शिदोरीच्या अनुषंगाने त्याचा पुढचा प्रवास चालू होईल. पुनरपि जननम पुनरपि मरण. आता कुठं जायचं आहे, किती पुण्य आहे, किती पाप आहे, त्या अनुषंगाने कोणत्या कोणत्या योनीमध्ये जन्म घ्यायचा आहे हे सगळं कोण ठरवतं? शिदोरी. मग शिदोरी म्हणजे काय? संचित कर्माची शिदोरी. अलग लक्षात. ही सगळीच्या सगळी संचित कर्म जी आपली आहे एका नाही अनंत जन्मामध्ये केलेली संपूर्ण जी कर्म आहेत ही सगळीच्या सगळी त्या शिदोरीमध्ये टाकतात. आणि त्या अनुषंगाने तो पुढे पुढे जात राहतो. आणि म्हणून जीवनामध्ये जीवन जगताना वास्तविक काय? तर वास्तविक मनुष्याला जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर काय होतं? मनुष्याला एकट्याला जीवनामध्ये यायचं, बरोबर ना? आणि जाताना सुद्धा एकट्यालाच जायचंय. मग फक्त काय करतो? फक्त आपण काय करतो तर हा मधला जो काळ आहे जन्माला आल्यानंतर ते मरणापर्यंत या संपूर्ण मधल्या काळामध्ये आपण काय करतो? लहान मुलं जशी काय करतात? भातुकलीचा खेळ खेळतात. आता नाही खेळत. आता सगळ्या मुलांना ते मोबाईलने सगळे भातुकलीचे खेळ गेले, आट्यापाट्या गेल्या, लंगडी गेली, लगोरी गेली, सूरपारंब्या गेल्या. मुलांना तर आता झाडावर चढताच येत नाही. अलग लक्षात. पूर्वी तो खेळ होता की ती काठी फेकायची आणि झाडावर जाऊन बसायचं. हे सगळे काय होते? शारीरिक खेळ होते. लगोरी, कबड्डी. आता काय नाही, सकाळी उठल्यापासून त्यांचे खेळसुद्धा आता मोबाईलमध्येच चालू झालेत. त्यामुळे बौद्धिक आणि शारीरिक ह्या दोन्ही गोष्टीची त्यातनं हानीच आहे, दुसरं काहीही नाही. असो. आणि म्हणून या ठिकाणी ही मुलं पूर्वीच्या काळी कोणता खेळ खेळायची? मग ती सगळी जेवढी एकत्र येतील मुलं मुली
ती काय करायचे, भातुकलीचा खेळ म्हणजे खोटाच खेळ, आलं का लक्षात. त्याच्यामध्ये मग ती छोटी छोटी भांडी वगैरे सगळे असायची, पहिल्यांदा मिळायची तशी, आलं का लक्षात. मग एक संसार जसा असतो तसा संपूर्ण हुबेहूब संसाराचं चित्र ते त्या भातुकलीच्या खेळामध्ये उभं करायचे, अगदी तसंच्या तसं. आणि जो दुसरा आहे त्रयस्थ साक्षी भावाने जो पाहणारा आहे ना, त्याला ती मुलं त्या खेळामध्ये एवढी गुंग व्हायची की जसं काय खराखर संसारच त्यांचा चालला आहे असं पाहणाऱ्याला वाटतं. इथे सुद्धा तो जसा त्यांचा भातुकलीचा खेळ आहे तसा हा सुद्धा आपण जो संसाराचा जो खेळ आहे ना, हा संसाराचा खेळ सुद्धा काय आहे, वास्तविक पाहता काय आहे, तर हा सुद्धा भातुकलीचाच खेळ आहे. कारण का, दोन्ही खेळामध्ये जर पाहिलं तर तो असणारा खेळ आणि हा सांसारिक असणारा भातुकलीचा खेळ, दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, दोन्हीही मिथ्या स्वरूपाचे आहे, वास्तविक नाही आहे. जसा मुलांचा भातुकलीचा खेळ वास्तविक नाही, तसा आमचा सुद्धा हा संसाराचा भातुकलीचा खेळ वास्तविक नाही. मग कसं आहे, तर हे दोन्हीही खेळ मिथ्या स्वरूपाचे आहेत. मग मिथ्या म्हणजे काय, वेदांत शास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द जो येतो तो म्हणजे मिथ्या. ब्रह्म सत्यम जगत मिथ्या हा शब्द येतो. मग मिथ्या म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ वेदांती भाषिणः किंवा जे वेदांत शास्त्राचा अध्ययन करतात त्यांना मिथ्या शब्दाचा अर्थ कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जोपर्यंत या मिथ्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळत नाही तोपर्यंत सगळा वेदांत जरी तुम्ही उघडून पिला तरी सुद्धा वेदांताचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. अनेक जणांच्या बाबतीत तसं होतं, संपूर्ण वेदांत शिकतात आणि शेवटी म्हणतात आम्हाला काहीच कळलं नाही. त्याचं कारण आहे की वास्तविक जे आहे, मूळ शब्दाचे अर्थाची उत्पत्ती काय आहे हे कळून घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून वेदांत शास्त्राचं ज्ञान हे गुरुमुखातूनच घेतलं पाहिजे अशी परंपरा आहे. तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत समित्पाने श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. अलग लक्षात, या वेदांत शास्त्राचं तुला ज्ञान करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, तुला गुरुकडेच, गुरुमेव अभिगच्छेत सांगितलं, गुरुकडेच गेलं पाहिजे. कसं, समित पाणी, पाणी म्हणजे हात आणि समित म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन शिष्याने गुरुकडे जायचं आहे. हे गुरुकडे जाण्याची पद्धत आपल्या शास्त्रामध्ये सांगितली. कसं गेलं पाहिजे, फळाचे बॉक्स नाही, पेढ्याचे बॉक्स नाही, फुलांचे बॉक्स नाही, हार नाही, काही नाही. मग काय, शिष्याने समिधाचा बंडल घेऊन, ज्या समिधा वाळलेलीला, समिधा म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना मला वाटतं माहिती आहे बऱ्यापैकी, जी वाळलेली लाकडं असतात अंगुष्ठे मात्र, त्याला आपण समिधा म्हणतो. अलग लक्षात. मग त्याचा उपयोग काय होतो, तर त्याचा उपयोग आपण यज्ञामध्ये करतो. मग समिधाच घेऊन का जायचं, दुसरी वस्तू घेऊन का नाही जायचं, असंच शास्त्राने काय सांगितलं की समिधाच घेऊन जायचं, समित पाणी. तर समिधा घेऊन जाण्याचं कारण असं की समिधा काय करतो आपण, तुपामध्ये बुडवतो किंवा तुपामध्ये ठेवून तिला आपण अग्नीमध्ये स्वाहाकार करतो. अलग लक्षात. आणि अग्नीमध्ये स्वाहाकार केल्यानंतर ती तिचं मूळ स्वरूप विसरून अग्नीचं स्वरूप प्राप्त स्वतःला करून घेते. त्याप्रमाणे शिष्याने स्वस्वरूप सोडून, म्हणजे माझ्यामधील अहंकार सोडून गुरुला पूर्ण सरेंडर व्हायचं. म्हणजे मग तो काय येईल, तो त्या जशी ती समिधा अग्नीच्या
सानिध्यान येऊन अग्निस्वरूप झाली, दिव्य स्वरूप तिने प्राप्त करून घेतलं, तसा तो शिष्य गुरुच्या सानिध्यात येऊन ते दिव्य स्वरूप प्राप्त करून घेईल, त्याचं सिम्बॉल. म्हणून त्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं समित्तानिही. शिष्याचं सांगितलं शिष्य कसा गेला पाहिजे तर अशा प्रकारे. परंतु गुरु कसा पाहिजे, कुठे पण जाऊन चालत नाही. कारण आजकाल जर तुम्ही पाहिलं तर सगळीकडं काय अनेक नाना पंथ, नाना मार्ग, आणि सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे काय म्हणतात आम्ही तुम्हाला मोक्ष प्रदान करू. काय काय तर डोक्यावर नुसतं हात ठेवून सुद्धा मोक्ष देणारे संप्रदाय निर्माण झालेले आहेत. परंतु इथे शास्त्र सांगतं, गुरुची लक्षण सांगतं श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. थोडक्यात दोनच लक्षणं गुरुची सांगतं. एक गुरु कसा पाहिजे, श्रोत्रिय पाहिजे, आणि दुसरा कसा पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे. असा प्रकार जो असणारा जो गुरु. मग श्रोत्रिय कोण, श्रोत्रिय छंदोधीते यः छंदानाम अधीयते स श्रोत्रिय. मग छंद म्हणजे वेद. त्याने वेदांग वेदांताचं गुरुमुखातून श्रवण केलेलं आहे, तोच श्रोत्रिय. दुसरा कोणी स्वतःच ग्रंथ पढून जे झालेले आहेत त्यांचा काही उपयोग नाही, शास्त्र म्हणतं. गुरुमुखातूनच वेदांत शास्त्राचं ज्यांनी अध्ययन केलेले आहे ते सगळे श्रोत्रिय. आणि अशा श्रोत्रिय गुरुकडे गेलं पाहिजे. कारण काय होतं, तोच त्याला योग्य मार्गदर्शन देईल. आणि दुसरं लक्षण सांगितलं काय, तर ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ, जो ब्रह्मामध्ये म्हणजे संपूर्ण अध्ययन झाल्यानंतर सुद्धा केवळ आणि केवळ परमेश्वर तत्वामध्येच जो निष्ठ आहे तो ब्रह्मनिष्ठ. अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरुकडे शिष्याने ही विद्या प्राप्त करण्यासाठी गेलं पाहिजे. आणि असा योग्य शिष्य आणि योग्य गुरु ज्यावेळेस यांची सांगड जमेल त्यावेळेस त्या शिष्याला गुरु योग्य उपदेश देतात. आणि म्हणून याकरिता म्हणून या दोन्ही गोष्टी, योग्य शिष्य योग्य गुरु यांची एकदा संगती जमली की त्याला ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या ठिकाणी इथे का मग त्या शब्दाचा योग्य अर्थ जो आहे त्या योग्य अर्थाची तिथं उकल झाली पाहिजे की याचा अर्थ हा असाच आहे. मिथ्या शब्द म्हणजे काय, मिथ्या म्हणजे खोटे नाही. बरेचदा सगळ्यांकडे जर आपण पाहिलं तर मिथ्या जर आपण विचारणार मिथ्या शब्दाचा अर्थ काय, तर जे आध्यात्मिक शास्त्रामध्ये शिकणारे सुद्धा ते काय म्हणतात, मिथ्या शब्दाचा अर्थ खोटं. मग संसार खोटा आहे का? जर तुम्हाला विचारलं, मला विचारलं, आता मी तुम्हाला शिकवतोय, तुम्ही शिकताय, खोटा आहे संसार? आहे ना. मग याला खोटं कसं म्हणायचं? खोटं म्हणू शकतो का आपण याला? नाही, आहे. अलग लक्षात. म्हणून मिथ्या शब्दाचा अर्थ जाणला पाहिजे. मिथद्वंद्वे. मिथ म्हणजे काय? मिथद्वंद्वे हा मूळ धातू. या मूळ धातूपासून मिथ्या शब्दाची उत्पत्ती होते. म्हणजे काय, तर एका गोष्टीमध्ये दोन गोष्टींचा भास होणे. येतं एक लक्षात. त्याला आपण काय म्हणतो, मिथ्या. म्हणजे वास्तविक वस्तू एकच आहे. वास्तविक काय आहे? रज्जूच आहे. रज्जू म्हणजे दोरी. परंतु त्याच दोरीवर काय झालं, सर्पाचा भास होणे, याला आपण मिथ्या ज्ञान म्हणतो.
वास्तविक आहे का? रज्जूवर सर्प वास्तविक नाहीये, परंतु आत्ता दिसला, भय उत्पन्न झालं, काठी लाठी घेऊन आला, सगळे प्रकाशाचे झरोत घेऊन आला आणि काय केलं? त्या जिथं सर्पाचा भास झाला होता त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रकाश बॅटरी मारली, अरे काय दूरीच आहे, भ्रम निराश झाला. हाय मिथ्या. अलग लक्षात. म्हणजे व्यावहारिक जे सत्य आहे ते सत्य, त्याला आपण मिथ्या म्हणतो की आहे ते, परंतु वास्तविक नाही. वास्तविक असणं आणि व्यावहारिक असणं याच्यामध्ये पुन्हा भेद आहे. वास्तविक सत्य फक्त एकच आहे, काय? परमेश्वर ब्रह्म हे संपूर्ण जगताचा आधार. तिथं काय झालं? त्या सर्पाला आधार कशाचा झाला? रज्जूचा. रज्जूच नसती तर सर्पाचा आभास झाला असता का? नसता. म्हणून आधार जो आहे, आधार कशाचा झाला? रज्जूचा. तसं संपूर्ण हे व्यावहारिक, हे संपूर्ण जगत आपण जे पाहतो आहोत, या संपूर्ण जगत जे दिसतंय, या दिसण्यासाठी आधार जो आहे, हा आधार काय? तर ते आधार म्हणजे ब्रह्म आहे, तो आधार म्हणजे परमेश्वर आहे. हे लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून मिथ्या मिथ्या म्हणजे काय? तर मिथ्या शब्द म्हणजे एका वस्तूवर दुसऱ्या वस्तूची भ्रांती निर्माण होणं म्हणजेच मिथ्या. आणि म्हणून हे मिथ्या ज्ञान आहे आपल्याला. आता जे ज्ञान आहे आपल्याला संसाराचं आहे, हे काय? त्या ब्रह्मावर, त्या आधारावर संसाराची उत्पत्ती झालेली आहे. असा आपल्याला काय झाला आहे? भ्रम झालेला आहे. हे भ्रमिक ज्ञान आहे. आणि हे भ्रमिक ज्ञान दूर करायचं असेल काय केलं पाहिजे? वास्तविक मूळ वस्तू जी आहे त्या मूळ वस्तूचं आपल्याला काय करायला लागेल? ज्ञान प्राप्त करून घ्यायला लागेल. मग मूळ वस्तू कोणती? ब्रह्म. मग त्या ब्रह्माचं ज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायला लागेल. त्यासाठी अज्ञानेन आवृतम ज्ञानम. आता आपल्याला त्या ब्रह्मामध्ये जगताचा भास होतोय. हे का होतो? तर आपलं अज्ञान आहे. आणि म्हणून मग काय करायला लागेल? तर अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं पावसाळ्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर दुपारी 12 वाजता सूर्य कुठे असतो? आपल्या डोक्यावरच असतो. पण तर उन्हाळ्यात ज्याप्रमाणे आपल्याला सूर्य 12 वाजता आपल्या मूर्धा डोक्यावर दिसतो, तसा पावसाळ्यात दिसत नाही. का? आवरण आलंय. कशाचं? ढगांचं. आणि काय केलंय? त्याला व्याप्त केलंय. त्यामुळे तो दिसत नाही. तसंच येथे सुद्धा काय झालंय? ते इथे सुद्धा त्या तत्वाभोवती आवरण आलं. कसलं? अज्ञानाचं. स्पष्ट सांगितलं गीतेमध्ये, अज्ञानेन आवृतम. अज्ञानाने ते ज्ञान आवृत्त केलं, म्हणून आम्ही संसारी झालो. मग काय करायचंय? फक्त आवृत्त जे झालंय त्याला फक्त बाजूला करायचा प्रयत्न करायचा आपल्याला. बाकी दुसरं काही करायचं नाही. मग स्वयमेव ते प्रकाशितच आहे. ते तत्व जे आहे ते तत्व दुसरं कुठंच गेलं नाही. म्हणजे आत्मा काय झालेला आहे? सच्चित आनंद सूर्यासारखा प्रकाशित असताना सुद्धा आवृत्त झाला. कशाने? अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे तो स्वतःला सुखी दुःखी जीवभावाला प्राप्त झाला. मग आता जीवभावाला जो प्राप्त झालेला आत्मा जो आहे त्याला काय करायचंय? त्याच्यामधील जीवभाव जर दूर करायचा असेल काय केलं पाहिजे? फक्त त्याचं ज्ञान,
स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण हे त्याला सांगण्याचा प्रयत्न केला की त्याचा जीवभाव दूर होईल. मग त्याचं वास्तविक जे स्वरूप आहे कोणतं, माझं चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चित आनंद स्वरूप हे वास्तविक माझं स्वरूप आहे, ते त्याला प्राप्त होईल. आणि त्याकरता काय केला पाहिजे, त्याला हे जे मिथ्या ज्ञान आहे, जे तो मानतोय, व्यावहारिक ज्ञान जे मानतोय ते मिथ्या ज्ञान त्याला दूर करून वास्तविक ज्ञान आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि तेच वास्तविक ज्ञान जे आहे ते गीता उपनिषद शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आचार्य मग काय म्हणतात, गतवती वायौ देहापाये भार्या बिभ्यती तस्मिन् काळे, की तो जे प्राण आहेत ना, ते प्राण काय एकदा शरीरातून बाहेर गेले की ती पत्नीसुद्धा काय होईल, त्या शरीराला घाबरेल. आणि म्हणून जाणारा आणि येणारा कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं. मागे एकाने प्रश्न विचारला होता की दुःख कोणाला होतं, आपण घरामध्ये राहतो, बरोबर, घर आहे, घरामध्ये आपण राहतो, मग ज्यावेळेस दुःख आपल्याला होतं त्यावेळेस घराला दुःख होतं का आपल्याला दुःख होतं? तर ज्या घरात राहतो त्या घराला दुःख होत नाही, त्या घरात राहणारा आहे त्याला दुःख होतं. आणि तोच राहणारा तोच जातो आणि येतो. आणि हेच आचार्य सांगतात या ठिकाणी काय, तर गतवती वायौ देहापाये, तो प्राण जे आहेत त्याला आपण जीवात्मा म्हणतो, तो काय होतो, या शरीरातून जातो आणि पुन्हा त्याचं काय असेल, पुढचा प्रवास आरंभ होतो. अलग लक्षात. आणि म्हणून त्याचं वास्तविक स्वरूप जे आहे ते वास्तविक स्वरूप आपल्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा, की कोण जातो आणि कोण येतो हे ज्ञान या शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला सांगितले. ओम तत्सत.